पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं, कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? नाही, इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असतील ते त्यावेळेस ते अजित दादा पवार म्हणून असतात. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला, त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी, म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला असता. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजित दादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर इथल्या असे सटकायला पाहिजे होते नाही. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाण्या मागत आहेत, हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो, मला आत्ता येता येता कळालं एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलंय देऊन, आणि ते त्यांना धमक्या देत आहे की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळंच बोलतोय ते काहीतरी, म्हणजे कुटुंबावर दबाव बलात्काराचा प्रयत्न करू. हे अजित दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर बलात्कार करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात आहे. राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्री पद अजित दादा? काय हे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या की अजित दादा पालकमंत्री म्हणून, एसपी म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमुलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे. तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आरोपीला फरार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची घोषणा अधिवेशनात करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे. तसंच आरोपीचं समर्थन करणाऱ्यांना कायद्याने धडा शिकवावा अशी मागणी सुद्धा धनंजय देशमुख यांनी केली आहे. 1 वर्ष पूर्ण झालं, न्यायाची लढाई चालू आहे. आज काय भावना? आज भावना अशा आहेत की जी घराची परिस्थिती आहे, आज माझी आई, माझ्या घरातले कुटुंब सगळं हे एवढं अस्ताव्यस्तपणे माझ्याकडे बघतंय आणि एवढे हंबरडे फोडतंय की ती अवस्था माझ्याच्यानं बघणं नाही होत. आणि भावना अशा आहेत की 1 वर्ष झालंय या घटनेला, अजून चार्ज फ्रेम नाही. या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे, परंतु खूप उशीर होतोय. आत्तापर्यंत एवढी मोठी जी घटना होती दुःखद, खरं तर आजच्या दिवशी किमान जी घटना घडली त्या दिवशीपर्यंत तरी न्याय मिळायला पाहिजे होता, या आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे होती. परंतु न्यायालयीन कामकाजावर आपल्याला जास्त बोलता येत नाही, आपल्याला मेरिटवर जास्त बोलता येत नाही. परंतु आशा फक्त ठेवू शकतो की येणाऱ्या काळात लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. आणि ज्या भावना आहेत कुटुंबाच्या, गावकऱ्यांच्या, तुम्ही बघतच आहेत की कशा पद्धतीनं गाव व्यक्त होत आहे, कशा पद्धतीनं त्या लोकांच्या भावना आहेत, एकमेकांना कसं सावरायचा प्रयत्न आहे, परंतु कुणीही या घटनेतून सावरत नाही. हे दुःख आणखी वाढत जात आहे. सगळ्या आठवणी प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागेवर, गावात असतील, बाहेर असतील, ह्या येत राहतात आणि या दुःखातून कुणीही सावरू शकत नाही.